या समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करणारे आमच्या समाजाचे मान्यवर मंडळी अधिकारी वर्ग गेल्या वर्षी त्यांना प्रमुख पाहुणे या ठिकाणी भाषण ठिकाणी निमंत्रण दिलं आणि आज या ठिकाणी या मेळाव्याला उपस्थित झालेले आहे ते सन्माननीय पीआय आदरणीय विश्वनाथ शिंदे साहेब, वाघमोडे साहेब, प्राध्यापक बिजनेस साहेब, आमचे सर्व या रात्रंदिवस 24 तास काम करणारे, वर्षभर लोकांना पावडा पुरवणारे, त्या ठिकाणी कोणतंही काम असो ते काम स्वतः पुढाकार घेऊन त्या ठिकाणी स्वतः लक्ष घालून काम करणारे या राजमाता सामाजिक प्रतिष्ठानचे सगळे सर्व संस्थापक अध्यक्ष आमचे मार्गदर्शक सन्माननीय रवींद्र नागेगिरी सर, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, त्यांच्या गावी गेलो. गावाकडे जात असताना त्यांनी सांगितलं तुम्ही कुठे आहात आणि सांगितलं उस्मानाबादमध्ये धाराशिवमध्ये आहे होळकर चौकामध्ये उभे आहोत. मॅडमने ताबडतोब आम्हाला सांगितलं सर तुम्ही तिथेच थांबा, मी स्वतः तुमच्यापर्यंत तिथे येते, मी औंधळी आहे, मला मुंबईला जायचं आहे, आदरणीय शरद पवार साहेबांचा मला कॉल आलेला आहे, मी वाटेवर आहे पण तुमची भेट निश्चित येणार. लगेच त्या ठिकाणी मॅडम फक्त बाळूमामाच्या मंदिरामध्ये पवित्र ठिकाणी आणि संमेलन घेतलं गेल्या महिन्यामध्ये आणि त्या ठिकाणी आम्ही आमच्या सन्माननीय ज्येष्ठ पत्रकार उज्ज्वल कुमार माने साहेब यांच्या माध्यमातून आम्ही सन्माननीय आदरणीय वंदनीय चंद्रकांत भीतरे यांच्यापर्यंत पोहोचलो. त्या मेळाव्याला खूप सुंदर अशा पद्धतीचं भाषण जवळजवळ 1 तास ते सव्वा तास त्यांनी केलं. काय अभ्यास आहे, काय अभ्यास केलेला आहे. अरे धनगर समाजामध्ये असणारा थोड जाती, समाजाबद्दल कसा होता काय आहे, समाजामध्ये एवढी कशी असावी, समाजामध्ये कोणते कार्य खूप आवडलं आणि म्हणून मी लगेच आमच्या राजमाता सामाजिक प्रतिष्ठानच्या सभेमध्ये मी स्वतः उल्लेख केला आपण आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्या दुसऱ्या कृतीला आपण निमंत्रण देऊया आणि त्याप्रमाणे मी निमंत्रण दिलं, बोलून निमंत्रण दिलं आणि प्रत्यक्षात सुद्धा आमचे पॅटिस आहे साहेबांच्या आपल्या गुरुजींच्या आपल्या चंद्रापूरला गेले, त्या ठिकाणी निमंत्रण दिलं. एका व्यक्तीने निमंत्रण दिलं ते सुद्धा आमचे गुरुजी या ठिकाणी आज उपस्थित राहिले, त्यांचे आपण काळावाजाचं अभिनंदन करूया. खूप खूप धन्यवाद. मेळावा यशस्वी करण्यासाठी मागील 3 महिन्यापासून मी पाहतोय आमच्या या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय नागेगिरी साहेब रात्रंदिवस पळतात, पायाला भिंडी बांधले, डोक्यावरती भाग, तोंडात स्वागत. मी या संस्थेच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो. या ठिकाणी मी एवढंच सांगणार आहे की बंधू आणि भगिनींनो, आपण सर्वजण आज मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात आणि 2 महिन्यातून 3 महिन्यातून आमची सभा होतोय. त्या सभेमध्ये वेगवेगळ्या विषयावर चर्चा होते, विशेष म्हणजे पंतप्रधानांच्या संदर्भात आणि आज मेळाव्याला मी पाहतोय जवळजवळ 1000 माणसं त्या ठिकाणी किंवा पालक वर्ग त्या ठिकाणी यावं आणि आपल्या सूचना त्यांनी मांडाव्या. खंत वाटते मी आमच्या संस्थेच्या वतीने या ठिकाणी दुःख व्यक्त करतो, खातर व्यक्त करतो की आपण सर्वजण मेळाव्यामध्ये बहुसंख्येने उपस्थित राहता. ज्यावेळेस पुस्तकाची विक्री होते बाहेर स्टॉलवर घेणं, पुस्तक विकत घेणं आणि घरी निघून जाणं आणि त्या ठिकाणी उद्योगाला संपर्क साधणं अशा पद्धतीचा मोजकं आणि थोडक्यातच तुम्ही काम करता. असं करून फॉर्म करतो आणि कशा प्रकारची केली तुमच्याकडून घेत नाही. जर घेतला असेल तुम्ही घेतला असेल तर त्याने मला सांगावं, सरपंच सांगावं की तुमच्यामुळे तुमच्या सरकारने त्या व्यक्तीने आमच्याकडे एवढे पैसे घेतलेले आहेत असं कोणीही सांगावं. माझं चालेल काय 1 रुपयाचा भोट होणारी अत्यंत महत्वाची दिल्या चौथ्याचे पुरावे आमच्याकडे फायदा आहे आणि म्हणून आपला सर्वांना विनंती आहे गेली 8 वर्ष आणि आम्ही करतोय आणि यापुढे सुद्धा जर आपल्याला मेळावा त्याच पद्धतीने समाजासाठी एक सामाजिक माध्यम म्हणून पुढे चालू ठेवायचं असेल. आमच्या बंदिशोडे साहेबांनी सर्व संचालकांनी विनंती केली पण ती साधारण आम्हाला हे भाडं पाहायला मिळालेलं आहे. तुम्हाला बाकीचं काय आणि तुम्हाला फॉर्म मोफत छापून देतोय, फॉर्म मोफत छापून देतोय, तुमच्याकडून पोहोचवतोय, त्या संदर्भात खर्च आहे. बाकीचं तुम्ही पाहता स्वागत सत्कार असेल, जाण्याचा खर्च असेल, पाहुण्यांसाठी काय थोडीशी सेवा करण्याची संधी आम्हाला देतात त्यांच्यासाठी असेल, हे सर्व काही खर्चाच्या बाबी आहेत आणि म्हणून आमचे नागरिक
महानगरपालिकेच्या ताब्यामध्ये आहे. ती जागा जर आमच्या संस्थेला दिला तर आपलं जे आराध्य दैवत धनगर समाजाचं यामध्ये प्रत्येकाच्या आईला फोटो आहे. आपण त्याची पूजा करता, आपण त्याचे विचार नेहमी संदर्भामध्ये ठेवतो आणि हेच विचार सर्व लोकांना प्रेरित करण्यासाठी, प्रेरणा देण्यासाठी एक जण आपण ठुकला की आम्हाला ती जागा मिळून द्यावी आणि आलेल्या लोकांचा मुद्दा आपण सुरू करावा अशा प्रकारची मागणी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि मला सांगण्याचे घेतलेलं आहे. मला पक्षाबद्दल आमचे मान्यवर मी जास्त बोलणार नाही, कारण ह्यामध्ये माझा वेळ गेलेला आहे. मी मुलामुलींना विनंती करतो, इच्छुक मुलामुलींना माझ्यापेक्षा थोडंसं बाजूला ठेवा. दुसरे जे आपण धनगर समाजामध्ये एकत्र येतोय, धनगर समाजामध्ये असणारा गोड जातीचा विचार करू नका. हे मी दरवर्षी सांगतोय, आमचं संचालक सांगतं. गोड जातीचा विचार करू नका. अनेक गोड जाती आहेत. कर्नाटकात मुलगा पाल आहे, धनगर आहे, हे जे आहे सगळे ते सगळे गोड जाती अनेक आहेत. आमची जिल्ह्याची उंची झाले आहेत सगळे तुम्हाला सांगतील. आणि म्हणून या ठिकाणी विनंती करेल पालकांना, मुलामुलींना नाही, कारण संस्थेची माहिती असल्याशिवाय आपलं हे वधूवर काय आहे हे कळणार आहे. यानंतर तंतुराव आज समाजामध्ये अन्याय अत्याचार खूप वाढत चाललेले, महिलांवरती अत्याचार खूप होत आहे. त्यानिमित्त 2 मिनिट फक्त या ठिकाणी सायबर कॅफेचे अक्षय फडके 2 मिनिट माहिती मिळाली. मी फडके साहेबांना विनंती करतो. हॅलो, माझं नाव अक्षय फडके, थोडं माहितीमध्ये दुरुस्ती करतो. मी स्वतः सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेटर आहे. मागच्या 12 वर्षापासून पुणे, मुंबई या सर्व ठिकाणी, सोलापूरमध्ये देखील काम आहे माझं. तर माझा परिचय काय, मी रवींद्र नागरकर सरांचा मित्र आहे आणि त्यांच्या संपर्कात आल्यानंतर मला कळालं तुमची संस्था एवढं चांगलं काम करते जे विनामध्ये कमर्शियल बेसिसवर नाही, फायद्यासाठी नाही. आणि आजपर्यंत जेवढ्या सायबर क्राईमच्या केसेस बघितल्या तर मॅट्रिमोनी म्हणजे वधूवरच्या जे आहेत, आजकाल ऑनलाईन पण आहे, त्याच्यामध्ये फसवेगिरी पण भरपूर आहे. आणि बऱ्याच वेळेस फसवेगिरी नसली तरी जे पालक आहेत किंवा जे इच्छुक आहेत उमेदवार त्यांच्याकडनं काही त्याच्या चुका होतात आणि त्याच्यामुळे जी माहिती जाते त्या ठिकाणी, तर त्याच्यामुळे तसे प्रॉब्लेम येऊ शकतात. तर मी रवींद्र सरला सजेशन दिलं होतं की तुम्ही जर मला संधी दिली तर मी तुमच्या मेळाव्यामध्ये एकदा संबोधन करेन. आता मी जास्त वेळ घेत नाही, तर एक सांगतो की वधूवर सोशल मीडियाचं काम तर हे उत्तमच आहे. बरोबर या ठिकाणी तुम्हाला हे पूर्ण विनामूल्य सल्ला माझा जो असतो की तुम्हाला अवेअर करण्यासाठी किंवा कुठल्या गोष्टीत या संस्थेकडनं देखील पुरवलं जाईल सपोर्ट. आणि तुम्हाला जरी कधी काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही डायरेक्ट रवींद्र नागरकर सरांशी कॉन्टॅक्ट करू शकता. सध्या मी आवर्त घेतो आणि अनेक मान्यवरांना पुढे त्यांचं मत व्यक्त करायचं. धन्यवाद. पुस्तक प्रकाशन करावं. नागिनकरी सरांना विनंती आहे की त्यांनी नागिनकरी सर उर्वरित 7 संचालक, मूळ संचालक 7 जण लवकरात लवकर वर यायचे समोर. सालाभराप्रमाणे आपल्या पुस्तकाचं प्रकाशन होत असतं. गेल्या 7-8 वर्षापासून आपण हे पुस्तक शांतीनाथ निशाणदार, सचिन नागिनकरी, मीना बंदिशोडे, वंशित बन्ने, निरंजन कागे, संजय केरुळकर व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र नागिनकरी या सर्वांना विनंती त्यांनी वर पुस्तक प्रकाशनासाठी यावं. राजमाता सामाजिक प्रतिष्ठानचे आजीव संचालक मंडळ अध्यक्ष रवींद्र नागिनकरी सर, शांतीनाथ निशाणदार सर, सुनील नागिनकरी, मीना बंदिशोडे, वंशित बन्ने, निरंजन कागे व केरुळकर या सर्वांना विनंती फक्त लवकरात लवकर यायचे आणि पुस्तक प्रकाशन आपल्या शुभ हस्ते व्हायचे. मी मान्यवरांना विनंती करतो की पुस्तक प्रकाशन या ठिकाणी करावं. सक्षना सरगर मॅडम, त्यानंतर चंद्रकांत बिजरगी सर, त्यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष माननीय बंडकर सर, उपाध्यक्ष सुधीर कट्टी सर व सर्व संचालक मंडळ या सर्वांना विनंती यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी राजमाता सामाजिक प्रतिष्ठान सोलापूर 8वा वधूवर परिचय पालक परिचय मेळावा या पुस्तिकेचं प्रकाशन या ठिकाणी संपन्न होत आहे. त्या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते संपन्न होतोय. जोरदार टाळ्या वाजवून आपण या ठिकाणी स्वागत
स्वागत करूया, त्यांना शुभेच्छा देऊया. यानंतर जे फक्त सन्माननीय सदस्य आहेत या राजमाता प्रतिष्ठानचे फक्त सन्माननीय सदस्य, त्या सर्व सन्माननीय सदस्यांनी वर यायचे. त्यांचंही फोटो सेशन या ठिकाणी होईल. हे फोटो सेशन झाल्यानंतर सचिन लांडगे, योगेश वराडे, अनुराधा घोडके, राजेंद्र सेंडगे, जगन्नाथ पैकेकरी या सर्व सन्माननीय सदस्यांना विनंती आहे की आपणही या ठिकाणी वर यायचं आणि एक ग्रुप फोटो या ठिकाणी घ्यायचं. याचं कारणच असं आहे की पुढच्या वधूवर सूचकमध्ये या पुस्तकाचं या ठिकाणी त्यांनी फोनपे, गुगल पे या माध्यमातून आमच्याकडे संस्थेकडे जे बँकेचं आमचं खातं आहे ते स्कॅनर आम्ही पाठवलं होतं. त्यामार्फत आमच्याकडे रकमा जमा झालेल्या आहेत. त्यांनी आपली पावती काउंटरवर दाखवायचं आहे. आता नाही, कार्यक्रम संपल्यानंतर या ठिकाणी वधूवरांचा परिचय झाल्यानंतर आम्ही पुस्तक वाटप करणार आहोत. याची आपण नोंद घ्यावी. आम्हाला अनुभव आलेला आहे की पुस्तक विक्री चालू झाली की पुस्तकं घेतात आणि निघून जातात. समाजासाठी वेळ द्या. आपल्या आयुष्यामध्ये आपल्या मुलामुलींचं आयुष्य घडवायचं आपल्याला. आयुष्यासाठी आपण इथे येतोय, चांगला जोडीदार निवडतोय, याच्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागेल. आणि म्हणून या ठिकाणी पुस्तकाचे वाटप आहे ते कार्यक्रम झाल्यानंतर करण्यात येईल. याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी. धन्यवाद. मागे येतोय ना आवाज काका. आज या ठिकाणी खरं तर मी कधी एवढी नर्वस होत नाही, पण मी आज पहिल्यांदा या स्टेजवरती नर्वस झाली आहे. कारण मी राजकीय स्टेजवरती भाषण करते आणि आज माझ्यासमोर एक वेगळं स्टेज आहे आणि थोडं दडपण आलंय मला. एरवी मला दडपण वगैरे काही येत नाही, कसलंही दडपण येत नाही मला जगावर कुठे पाठवा. परंतु या कार्यक्रमासाठी येत असताना मी 2 दिवस जरा नर्वस होते. आणि नर्वस यासाठी होते की हा कार्यक्रम राजमाता सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने वधूवर परिचय मेळावा. आणि मला असं वाटलं आदरणीय काका मला का बोलवले मार्गदर्शन करायला. मी स्वतः विवाहित आहे आणि बरेच पालक इथे काही इथे दिसत आहेत, काकू आहेत, ते आजी लोक पण आले. त्यांना आवडेल का नाही की एका अविवाहित मुलगी या कार्यक्रमाला मार्गदर्शन करणार. या कार्यक्रमासाठी ज्यांनी मला आवर्जून बोलवलं आणि मला भेटण्यासाठी माझ्या गावी आले ते आदरणीय सन्माननीय रवींद्र नागरखेडी सर, सन्माननीय वनमाले सर आणि व्यासपीठावर बसलेले सर्व सन्माननीय जेवढे मला नावं दिली ते मी घेते. लवटे मॅडम असतील, वडंगरे मॅडम असतील, वडे सर असतील, देवडे सर असतील, रामचंद्र धर्मसाले साहेब, सौ मीनाक्षी बनविछोडे मॅडम, चंद्रकांत विजयजी साहेब जे धर्मशास्त्राचे अभ्यासक आहेत, आदरणीय जयंत बनकर साहेब, सुधीर कटी सर आणि पुजारी साहेब, बनकर साहेब, हेरे मॅडम,
सचिन लांडेजी आणि उपस्थित सगळेजण, कोणाचं नाव विसरले असेल तर प्लीज मला माफ करा. मी जास्त वेळ घेणार नाही, कारण तुम्ही ज्या तेच सगळं दिसतंय, मुली आणि मुलं कमी दिसत आहे. तर मला असं वाटतं की असे कार्यक्रम हे वारंवार व्हायला पाहिजे. परंतु अलीकडच्या काळामध्ये जे मला जाणवत होते ते आपल्याकडे बोलते की आपण अलीकडे सुपरफिशियल वातावरणात जास्त वाढतो. आपल्या सगळ्यांच्या अपेक्षा फार वाढलेल्या आहेत. मुलींचं वतीनं बोलायचं झालं तर मुलींनी राग वाढू नका. काही मुली पण इथे आलेले आहेत. आपल्याला असं वाटतं की आपल्याला जगात सगळ्यात भारी सगळं आपल्याला मिळालं पाहिजे. म्हणजे स्वतःची प्रायोरिटी तुम्ही ठरवलेली आहे. तुमच्या अपेक्षा असतात मुलगा मुंबई पुण्याचाच असला पाहिजे. मला असं वाटतं काय प्रॉब्लेम काय जर गावात असेल तर तो काय कडू कारला असतो काय, किंवा काय खराब होतं का काही, असं काही नाही. मी घरातली तुमची मैत्रीण बहीण म्हणून बोलते. मला जर तुम्ही विचाराल, मायसेल्फ आय एम एमटेक, I completed masters in electronics telecommunication engineering. I got distinction throughout the final yearला होतं, मला ग्रॅज्युएशनला होतं. पण मी एका शेतकरी कुटुंबातली मुलगी आहे. माझ्या बहिणीचे सगळ्यांचे लग्न झालेले, माझ्या भावाचे लग्न झालेले, सगळे वेल एज्युकेटेड आहेत. मला पहिले या कार्यक्रमाला एक गोष्ट आवर्जून सांगायचे की तुम्ही पहिले बाउंड्री डिसाईड करा. बाउंड्रीज डिसाईड करा. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला आयुष्यात समाधानी व्हायचंय, सुखी व्हायचंय का जगाला दाखवण्यासाठी शो ऑफ करायचा, हे मुलांनी आणि मुलींनी दोघांनी ठरवलं. कारण त्याच्याशिवाय तुमच्या आयुष्यात आनंद, समाधान, लग्नाचं जे सार्थक आहे ते तुम्हाला मिळणार नाही. इफ यू आर लुकिंग फॉर अ गुड फेस, एक सुंदर देखणी गोड मुलगी पाहिजे, जास्त बोलणारी नको, सासवांची अपेक्षा असती, कमी बोलणारी असावी, आपला ऐकण्यात असावी, मानपान ठेवणारी असावी. ठीक आहे, हे सगळं ठीक आहे. पण मला काय म्हणायचं, न बोलणारी का? जर तुम्ही अहिल्यादेवीची पूजा करताय तर मला तुम्हाला आवर्जून सांगायचंय, त्या अत्यंत कर्तबगार होत्या, धाडसी होत्या आणि भिडणाऱ्या आणि लढणाऱ्या होत्या, म्हणून तुम्ही त्यांची पूजा करता. तुम्हाला जर चांगला सून करायची असेल तर ती सुद्धा अपेक्षा तुम्ही ठेवली पाहिजे. ती कर्तबगार असली पाहिजे, ती धडाडीची असली पाहिजे, बोलकी पण असली पाहिजे. आता पहिल्यासारखा ताण राहिलेला नाहीये की मुलींनी गप्प बसावं, पाटावर येऊन उभा राहा, काय तुला येतं सांग बाई, यायलाच पाहिजे कामाच्या गोष्टी. पण सगळ्याच गोष्टी मुलींकडे मुलांनी अपेक्षित करणं की सुंदर असली पाहिजे, नोकरीवाली असली पाहिजे, नोकरीही करा, घरी येऊन परत कामही करा. तेव्हा मुलं 9 महिने घेऊन जेव्हा मुली त्या मुलांना वाढवत असते कशी पाहिजे, खंबीर पदात खोदून म्हणणारी, काय घाबरू नका, मी परत हा संसार उभा करायला गेली, मी परत सगळं बांधते, अशी कर्तबगार मुलगी उठता. हे काय चाललेलं, मी माझ्या वडिलांना म्हणत असते, त्यांना मी अण्णा म्हणते, हे काय दुनियामध्ये चाललेलं आहे. 25 तोळ सोनं द्या, हे द्या. अरे मुलगी कर्तबगार नसली पाहिजे. तिथं तुम्ही काय मापं काढता, तिचे पाहुणे किती श्रीमंत आहे, कोण सभापती आहे, कोण कारखाने डायरेक्ट खायचंय का, कोणी कोणाचा परमनंट सातबारा घेऊन आलेलं नसतं. सगळं तुमच्या कर्तबगारीवरती, तुमच्या बुद्धी क्षमतेवरती आणि सगळ्यात महत्वाचं नैतिकता. मगाशी वनमाने तर म्हटले, माझ्याबद्दल बोलताना बरेच तर बोलले, बाकीचं मी म्हणणार नाही, मी फार रडर आहे, मी फार घेत आहे, काही नाही. पण येस, ताई कॉलर करून सांगते, नैतिकता विचाराल तर 100% नैतिकता आणि स्वाभिमान सुद्धा. आणि अशा महिला आणि मुली, तरुणी आणि तरुणांनी हा स्वाभिमान, ही नैतिकता जपत कर्तबगारीने स्वतःच्या कर्तबगारीवर मुलं किंवा मुलगी शोधली पाहिजे. हा वधूवर परिचय मेळावा. इथं आपण बोलत असताना पहिल्यांदा त्यांच्या लुक्सवरती बोलतो, त्या किती छान दिसतात, तो मुलगा कसा दिसतोय, त्याचा स्वभाव कसा आहे, मग तो आता आम्ही पुण्याला गेल्यावर आम्हीच राहणार का, मग मला कुणीच नकोय, हे असलं तरी. मी लहानपणापासून कुटुंब पद्धतीत वाढलेली मुलगी आहे. माझं ठाम मत आहे, तरी या पत्राने पुसणारी ती आजी आणि तो आजोबा मला जास्त सरस वाटतात. आणि याची किंमत तुम्हाला कधी कळते माहिती आहे का, पाहुण्यारावळ्याची. जेव्हा तुम्ही दुःखात असता, जेव्हा तुम्हाला टेन्शन येतात, तेव्हा मुंबई पुण्यामध्ये अपार्टमेंटमध्ये नोबडी फ्री. तुमच्याकडे यायला वेळ नाहीये त्यांना. तुम्ही काय करताय, तुम्ही किती रुसलात, तुम्ही किती दुःखात आहे, यासाठी आपली माणसं हवी असतात. म्हणून पहिली माणसं सांगताय सगळ्यांना, ते मला फ्लॅटमध्येच राहायचं, यातल्या आधी कधी टाकू नका. कोणाला घटकेल माझं बोललं, पण मी स्पष्ट होते, बरं बोलण्यापेक्षा
माझं स्पष्ट म्हणणं आहे, हे काढून टाका. माणसं पाहिजे असतात हो. आपण मोबाईल वापरतो, एव्हरीबडी युजिंग अँड्रॉइड फोन. त्या मोबाईलमध्ये सगळं आहे. व्हिडिओ कॉल करता, कोणी लंडनमध्ये असेल तरी ते पण हॅलो हाय हाव आर यू, ब्रेकफास्ट हो गया क्या, झालंय कसं आहे आजीला बोल. पण एवढं जरी तंत्रज्ञान सुधारले ना, आपण एवढे मोठे झालो असतो. काका मला असं सांगायचंय, जगामध्ये मुलांनो आणि मुलींनी तुम्हाला व्हॉट्सअप, फेसबुक, मोबाईल जेव्हा तुम्ही दुःखात असाल समाधान देणार नाही. त्या आजी बसल्या त्यांना मोबाईल कळतो का नाही मला माहिती नाही. तुम्ही आता त्या अलेक्सावरती गोष्टी सांगता. अलेक्सा माहिती आहे ना तुम्हाला? अलेक्सा प्ले द म्युझिक, ते म्युझिक प्ले करतं. अलेक्सा प्लीज स्विच ऑन द फॅन ऑन करतं. पण जगातलं कुठलंही तंत्रज्ञान आज मला रडू आहे. मला आईची फार आठवण येते. प्लीज अलेक्सा मला आईची आठवण येते तर ती आठवण काढ म्हणून, माझं दुःख सहन कर म्हणून. सॉफ्टवेअर नाही आहे की तुम्हाला आईचा खांदा, वडिलांचा खांदा, सासूचा खांदा, सासऱ्यांचा खांदा सपोर्टच लागतो. हे लक्षात ठेवा, हे आवर्जून लक्षात ठेवा. कारण ही सगळी नाती शेवटी प्रेमाभोवती आहे. तुमच्या मायेच्या त्या आयुष्यातच संकट आले, दुःख आले तर तू ती सहन करू शकशील. तुझ्यामध्ये ती पात्रता येईल आणि तू तुझा लढा स्वतः देशील. तेव्हा मुलींनो, छोट्या छोट्या कारणासाठी दुःखी होणं, नाराज होणं, आई वडिलांना लगेच सांगणं मला होत नाही. लढलं पाहिजे, कष्ट दुःख सहन केले पाहिजे, तर आयुष्यात सुख आहे. ज्ञानेश्वरांची बहीण मुक्ताई, ज्ञानेश्वरांना आता सगळेजण साष्टांग दंडवत घालतात. आता आषाढी आहे, संत तुकारामांना घालतात. परंतु या लोकांनी जिवंत असताना किती यातना सहन केला. संन्याशाची पोरगी म्हणून मुक्ताईला किती त्रास झाला असेल, भावंडापेक्षा सुद्धा फिनवायचं हे करायचं. परंतु ती मुक्ताई चोळी बद्दलमध्ये जेव्हा चांगदेवासारख्या महान संताला जो वाघावर आरूढ आहे त्याला सुद्धा पुरवण्याची ताकद ठेवते. ती ताकद भाकरी तयार करत असताना, चुलीवर भाकरी थापत असताना चुलीची भिंत घेऊन वाघावर आरूढ असलेल्या चांगदेवाला चॅलेंज करण्याची ताकद आजच्या काळातल्या मुक्ताईमध्ये असावी असं मला वाटतं. ते प्रबोधन आपण शिकलं पाहिजे. तो ज्ञान की घरी यायचं नाही, पडायचं नाही, किसी का खाना मुझे नहीं चाहिए रोने के लिए, मैं इतनी जिम्मेदार बनूंगी कि अगर मेरा खुद का जनाजा भी उठाना पड़े तो मैं अपने कंधों पर उठाऊंगी. अशी जबाबदार मुलगी व्हा आणि ही जबाबदारी घ्यायलाच पाहिजे. तर स्त्रिया सक्षम होती. आज तुम्ही सगळ्या महिला कितीतरी अपेक्षेने आलात, आमच्या मुलीला चांगला मुलगा मिळावा, माझ्या नातीला चांगला जावई, मला जावई मिळावा. परंतु हे करत असताना तुमच्या भावनाही नाही दुखवल्या पाहिजे. तुम्हाला खरं पण सांगितलं पाहिजे. कारण मी यूथचे रिप्रेझेंटेशन करतो. तर मुलींनी ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन, मुलांनी तरुणांनी ह्या लक्षात घेऊन हे मार्गक्रमण केलं पाहिजे. धनगर समाजामध्ये संख्या मोठी आहे लोकांची, परंतु मला जे जाणवलं ते मी सांगते. आपण सगळे असंघटित आहोत, संघटित नाही आहोत. राजकीय दृष्ट्या बघितलं तर आपला टक्का माझा असं म्हणणं आहे नाही ते बरोबर आहे. नोबडी इन द पॉवर, पार्लमेंटमध्ये नाही आहे, असेंब्लीमध्ये नाही आहे आणि जे करतात त्यांनाही नीट करू दिलं जात नाही. त्यांचे पाय कुठेतरी खेचण्याचं काम केलं जातं. मला असं वाटतं हे कुठेतरी थांबलं पाहिजे. चुकीला चूक तुम्ही जरूर म्हणा, चार माणसं सांगण्यापेक्षा घरी येऊन सांगितलं पाहिजे. आपलं जर आपल्या तरुणांचं नेतृत्व फुलत असेल तर त्यांना सपोर्ट सुद्धा केला पाहिजे. फक्त अहिल्यादेवींना फुलं वाहून आता 300 वर्ष होतील आपल्याला जयंतीला 31 मेला 299 कंप्लीट झालेली. आपण किती अहिल्या जन्माला घातल्या, तसं अहिल्या जन्माला घालण्यासाठी मल्हारराव होळकरांसारखा सासरा व्हावा. आणि म्हणून इथे जे सासरे बुवा आलेले सून बघायला, त्या सगळ्या सासऱ्यांना मला सांगायचंय, एक चाकण जास्त माप तुमच्या सुनेच्या पदरात टाकण्याची ताकद तुमच्यामध्ये असली पाहिजे. मग तुमच्या घरी अहिल्या जन्माला येईल. कारण त्या त्यांच्या पतिनिधनानंतर सती होण्यासाठी चालल्याच होत्या. पण तो सासरे होते राजे मल्हारराव होळकर, जे आपल्या सुनेला अडवलं आणि सांगितलं की समाजामध्ये काही चालू दे, पण तू राजमाता आहे, तुला या प्रजेचं रक्षण करायचं, ते राज्य चालवायचं आणि म्हणून तुला राजमाता म्हणून ते राज्य पुढे चालवण्यासाठी हिंदू प्रांताच्या आपण महाराणी आहात, ते तुम्ही चालवा. असा सासरा हवाय. मी तर म्हणते पुरोगामी महाराष्ट्राचे खरे जनक जर कोण असतील तर वन अँड ओनली
को काटने नहीं आनी चाहिए. The best version of yourself. Be a fighter. Thank you. जय हिंद, जय भारत. Thank you. धन्यवाद मॅडम, खूप खूप मनापासून आपले आभार. यानंतर एक छोटासा सत्कार राहिलेला आहे की आजच्या या कार्यक्रमात पूर्ण जे स्नेहवंदनाचा भार उचललेला आहे असे बिराबा बंदिशोडे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना स्टेजवर आमंत्रित करतो. बिराबा बंदिशोडे समोर यायचे आणि आपण आपला सत्कार या ठिकाणी स्वीकारायचे. त्यांचा अल्पसा परिचय ते मूळ हंडुरगावचे झालेले आहेत. गेल्या 25 वर्षापासून ते सोलापूर महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहेत. शिवाय त्यांची स्वतःची आनंद चैतन्य या नावाने नॅशनल हायवे कन्सल्टंट सुद्धा आहे. ते बिझनेस करतात. 30 इंजिनियर त्यांच्या हाताखाली काम करतात आणि हजारो कामगार त्यांच्या हाताखाली टिकून टिकतात. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा कोल्हापूर येथे माती परीक्षण झालं. त्यानंतर सोलापूर येथे माती परीक्षण ज्यावेळेला झालं त्याचं प्रथमतः लायसन्स या बंदिशोडे सरांना मिळालेलं होतं. अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. त्यानंतर पुढील सूत्रे मी लौकिक मॅडमकडे प्राध्यापक वडे सर. प्राचीन गुरु दैव वीरोबाला साष्टांग प्रणाम करो. आजच्या माझ्या थोडीशी उपन्यास म्हणा या प्रवचन म्हणा भाषण म्हणा तर बाकीच्या मुली पुढे जायचं. आमचे विचार आता बदलून करत नोकरी 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 हे सोडा पाहिजे. कुठलंही एक पुरुष कुठलंही एक वर्ग ते जीवनमध्ये चांगलं यशस्वी करते या नाही करते हे पहिले. क्लास 2 ऑफिसर्स मी स्वतः ज्योतिष्य पंडित आहे. माझ्याकडे IAS KAS मोठे मोठे ऑफिसर माझ्याकडे येतात. आम्ही समजते मोठे ऑफिसर असले आणि मोठे माणूस असले म्हणतात माझ्या मुलगी सुख असल म्हणून तुमचा विचार करत आहे. ते क्लास 2 क्लास 1चे लोक माझ्याकडे येते. कमसे कम 25% त्यांचं दाम्पत्य जीवन चांगलं नाही. त्यामुळे आपला विचार सरणी बदलून कमी घ्या. कुठेही असू दे. यानंतर फक्त 2 मिनिटं आपल्याला वेळ द्यायची आहे आणि वधूवर परिचय पालक मेळाव्यास आपण सुरुवात करतोय. या ठिकाणी आमच्या राजमाता सामाजिक प्रतिष्ठान सोलापूरचे सन्माननीय सदस्य ज्येष्ठ सदस्य माननीय प्राध्यापक श्री प्रकाश वणगे सर मंगळवेढा यांच्या धर्मपत्नी सौ मनीषा प्रकाश वणगे यांच्या पहाटे 3:30 दुःखद निधन झालेलं आहे. त्या निधनानिमित्त आपण सर्वजण मृतात्म्यास चिरशांती लाभो याच्यासाठी 2 मिनिटं आपण सर्वांनी जागेवरती उभं राहून श्रद्धांजली अर्पित करूया. सर्वांना नम्र विनंती. मी 1 मिनिट सर्वांनी शांत उभं राहायचं आहे. पुन्हा मी 1 मिनिटांनी या ठिकाणी आपण सर्वजण मौन सोडायचं आहे. सर्वांनी शांत उभं राहायचं सावधानमध्ये. स्कॉट 1 ओम शांती शांती शांती. बसून घ्या. आभार मानण्यासाठी आजच्या या मेळाव्याचं आभार प्रदर्शन लोकांना
चंद्र सरला अजून मला बोलत तरी तर थांबवतच नाही, वेळ नको आता आपण तिकडे जायचं. भेटायचं म्हणजे तुम्हाला माझी जन्मतारीख आहे 11 माझं नाव विजय माझी जन्मतारीख 1996. माझं शिक्षण BA माझं पॅकेज आहे 3.8. माझा मोबाईल 95 चला आणि आवाज मोठा पाठीमागे तुमचा आवाज जात नाही, खूप मोठा आवाज पाहिजे, कडकडीत आणि दणदणीत आवाज पाहिजे. सांगा. माझं नाव मैत्री नावडे कोळेकर, मी सोलापूरचे आहे. माझं एज्युकेशन हे कम्प्युटर इंजिनिअरिंग झालेलं आहे. सध्याला मी सोलापूरमध्ये थांबत आहे. टेक्निकल कोलकाता आहे. माझा सॅलरी पॅकेज आहे 7.5 लाख आणि माझा कोल्हापूर नंबर आहे 8860 माईक जवळ जरा एकदम. माझं नाव संदीप दिगंबर देवकोटे, राहणार सोलापूरचा आहे. माझे एज्युकेशन BCom झालेलं असून मी MIDC कंपनीमध्ये प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये काम करत असून माझं नोंदणी पॅकेज 17,000 आहे आणि माझा मोबाईल नंबर आहे 7083260966. पुढचे चला. माझं नाव राजकुमार शंकर पांढरे आहे. शिक्षण एमएमधून झालं आहे, टेक्निकल झालं आहे. मी टेक्निकलला जॉब होतो, काही कारणाचं सोडलेलं आहे. आता सध्या 2018 MPची तयारी करतो. माझा फोन नंबर 830844. माईक जवळ जर माईक हॅलो, माझं नाव सागर माने राहणार धामणगाव, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. माझं शिक्षण BSc ॲग्रिकल्चर झालेलं आहे. सध्या मी PI इंडस्ट्रीमध्ये काम करतो ॲग्रिकल्चर कंपनीमध्ये. माझं वार्षिक पॅकेज 3,20,000 आहे आणि माझ्या वडिलांचा मोबाईल नंबर 9637 66 92 30. आता धन्यवाद. नमस्कार. मी मुलाचा पालक म्हणून इथं उभा आहे. माझं नाव शिवराम हाके. माझ्या मुलाचं नाव यशराम शिवराम हाके. त्याचा जन्म 1996, वय 28 पूर्ण, हिंदू धनगर भटकर. माझ्या मुलाचं शिक्षण BA LLB आहे. तो व्यावसायिक आहे, बिझनेसमॅन आहे. आम्ही स्थायिक पुण्यामध्ये आहोत. पुण्यातल्या पिंपरी चिंचवड येथे
मी राहतो, माझा मुलगा तिथेच राहतो, मला एक मुलगी आहे, तिचं लग्न झालेलं आहे. मुलगा व्यवसाय असून टेंडर्स, महानगरपालिकेचे टेंडर्स आणि डिस्ट्रीब्युटर ऑफ वाईन याचा तो व्यवसाय करतो. दरमहा 2,25,000 उत्पन्न आहे. मुलगी फक्त सुसंस्कृत व सुशिक्षित शिकलेली असावी एवढीच आमची सोय आहे. मी माझा मोबाईल नंबर 9960368622. धन्यवाद. हे पहा, अगोदर मुलं मुली येतील, मग नंतर ज्या पालकांची मुलं मुली येतील तर पालक. माझं नाव पूजा दिनकर टेकणे आहे, राहणार रामगाव, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. मी सध्याला गडवाणीमध्ये जॉब करत आहे. माझं शिक्षण BSc TLNT झालेलं आहे. मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर 9552 26 66 89. अजून एकदा सांग मोबाईल नंबर. 9552 26 66 89. कृपया राहणार धुळे, सोलापूर, तालुका सोलापूर, जिल्हा सोलापूर. माझं शिक्षण MCA कंप्लीट झालेलं आहे. मी आता सध्या ॲडव्हान्स ऑफ इंडस्ट्रीमध्ये इंटर्नशिप करत आहे. माझी पोस्टा हिंदू धनगर पडली आहे. नंबर 95 27 88 95 27 88 88 14 89 परत एकदा मोबाईल नंबर 95 27 88 88 14 89. धन्यवाद. माझं शिक्षण कॅम्प्युटर इंजिनिअरिंग झालं आहे. सध्या इंटर्नशिप करते. जन्मतारीख 27 सप्टेंबर 1994. मोबाईल नंबर 9960 28 12 02. कास्ट कुठेकर. मोबाईल नंबर अजून एकदा सांगा. मोबाईल नंबर 9960 9960 28 12 02. माझं नाव विशाल अनिल नाईकवाडे, राहणार वाघोली, मोहोळ तालुका. मी पुण्याला सायबेक्स सॉफ्टवेअर या कंपनीत IT इंजिनियर म्हणून काम करतो. माझं वार्षिक उत्पन्न 9,16,000 आहे आणि अपेक्षा मला मुलगी शिकली. जन्मतारीख 18 डिसेंबर 1996. 18 डिसेंबर 1996. जात हिंदू धनगर बंडी. मोबाईल नंबर 78 75 78 75 60 60 58 58 ओके. मी राहणार तालुका जिल्हा दापोली असो. माझे शिक्षण फॅशन डिझायनिंग मास्टर डिग्रीमध्ये झालं. माझे शिक्षण मास्टर डिग्री आहे फॅशन डिझायनिंगमध्ये. माझ्या वडिलांचा मोबाईल नंबर आहे 99 60 40 99 60 40 92 65. मी हिंदू धनगर कुटेकर आहे. मुलीच्या कासारशिरसी तालुका निलंगा. माझं शिक्षण MA BEd झालं. माझे म्हणजे स्वतःची शेती आहे 25 एकर. मी माध्यमिक शिक्षक आहे जिल्हा परिषदला. तर मला मुलगी म्हणजे पदवी किंवा पदव्युत्तर असावी. जातीचा जर विचार केला गेला तर आमच्याकडे हातीकंकर म्हणतात, सोलापूर साईडला बंडी धनगर म्हणतात. जातीसाठी काही अडचण नाही, बंडी काय हाती काय एकच. दुसरं एक मिनिट वेळ घेतो मी तुमचा की माझ्या बहिणीची मुलगी आहे सुवर्ण अण्णाराव वग्गे. तिचं शिक्षण झालं BCA. जन्मतारीख 95. तर तिच्यासाठी म्हणजे ती राहणार प्रॉपर कासारशिरसी तालुका निलंगा. तिच्यासाठी मुलगा इंजिनियर किंवा B.Pharm M.Pharm थोडं शासकीय नोकरदार जो वेल सेटेड असावा, बस इतकंच. थँक्यू. कृपया पालकांनी नंतर आपला परिचय करून द्यायचा पाल्यांचा, ही विनंती आहे. समोर करा, माहिती जवळ करा.
आणि जोरात बोला. माझे नाव लक्ष्मी मल्लिनाथ कुटुंब, जन्मतारीख 14 नोव्हेंबर 1999, वडिलांचा नंबर 98 34 23 28 33. माझा M.Com कंप्लीट आहे, मी सध्या जॉब करतो आहे. माझे नाव लक्ष्मी मल्लिनाथ कुटुंब, मूळ गाव कोळेगाव, तालुका तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद. सध्या राहतो इथे स्थायिक आहे. वडिलांचा नंबर आहे 98 34 23 28 33. माझा M.Com कंप्लीट आहे, मी सध्या जॉब करत आहे. पवन वर्गे थोडं वेळच आहे. पवन. माझे नाव प्रियंका सुधीर होंपारके, माझी जन्मतारीख आहे 29 नोव्हेंबर 2011. मी माझं शिक्षण BSc MSc कम्प्लिटेड, B.Ed फर्स्ट इयर ॲपियर्ड आहे. माझ्या वडिलांचा नंबर आहे 94 120 032 123. माझे नाव गोपाळ नवडेने, राहणार तालुका जिल्हा सोलापूर. माझं शिक्षण डिप्लोमा, मी सोलापूर मध्ये कार्यरत आहे. माझा कॉन्टॅक्ट नंबर 98 34 34 11 जन्मतारीख सांगा. 11/12/98. मुलीला माझे नाव मनीषा प्रकाश कोपरे, राहणार तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर. शिक्षण पोस्ट ग्रॅज्युएशन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि सध्या असिस्टंट प्रोफेसर म्हणून ऑडिट बोर्डमध्ये कार्यरत आहे. जन्मतारीख 13 एप्रिल 1997. मामाचे नाव पद्माकर श्रीमंत मध्ये. मोबाईल नंबर मोबाईल नंबर 8390972337. मुलाकडे